3 दिवसीय रजनीमध्ये जबरदस्त क्रिकेट ओव्हरऑल या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलेलं आहे. पण आज देखील एकंदरीत मुरबाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची संलग्न 10 टीम्सचा सहभाग या स्पर्धेत आपण बघत आहोत. ऑफिशियलच्या भूमिकेत मयूर मार्के सर, जय शेळके सर, थर्ड अंपायरच्या भूमिकेत मुरबाड एक्सप्रेस सागर कापडी सर आपल्यासोबत जॉईन झालेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम बॅक. सागर 11 पारताल्यानं टॉस जिंकत फिल्डिंगला पसंती दिलेली आहे, तर फलंदाजीचं पाचारण दिलंय विघ्नहर्ता स्पोर्ट्स जांभुर्डे बीला. एक नौखं युनिट सध्या मैदानावरती आपण बघत आहोत. परेश पाटील आणि बड्डा ग्रुप यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी दोन्ही बॅटर करता कॅश प्राइज अनाउन्स होत आहे, ते अर्थातच 2000 रुपयाचं. गेम इज ऑन फील्ड अंपायर ग्रीन सिग्नल या दोन्ही टीमला उपस्थित सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुटवर गेली, पुल केलाय. हवं तसं टायमिंग नाही, हवं तसा कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता, पण एक सिंगल धाव पहिल्या बॉलवरती डेफिनेटली मिळेल. सिंगल धावेसहित सध्या खातं खुलं होतंय, डाव सुरू होतोय. गोलंदाजी करत असताना आपण बघत आहोत जयेशला, त्याच्यासाठी भरपूर सारे कॅश प्राइज अनाउन्स झालेत. 2 विकेटसाठी 500, विकेट साठी 1000, पर विकेट 200. गोलंदाज तयार. यावलेला स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, बॉल हवेत, शॉट थर्ड बॅलला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगलं जजमेंट, झेल संपादित होते. फलंदाज बाद, आविष्कारला सोडवावं लागतं मैदान आणि सध्याच्या घडीला एकही आकड्यावरती गमावलाय. गडी पहिला तो बॅटिंग करणाऱ्या विघ्नहर्ता स्पोर्ट्स जांभुर्डे बी क्रिकेट संघानं. फलंदाज बाद. नवीन बॅटर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. संस्कार. गोलंदाजाला 200 रुपयाचं कॅश प्राइज जे अनाउन्स झालं होतं ते आता लागू झालेलं आहे. बड्डा ग्रुप परेश पाटील आणि आर्मीकडून सलगचे 3 सिक्सर, त्यासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज एनडी अर्थातच निलेश दस यांच्याकरता. संस्कारला देखील विकेट साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओमकार दस, ओमी दस यांच्या वतीनं नवीन बॅटर संस्कार दाखल झालेले आहेत. यावेळेला लेंथ बॉल, गुड लेंथवर टप्पा पडल्याबरोबर सडनली राईज होतोय. चांगला बाउन्स पाहायला मिळाला. टेकअप घेतोय बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात जयेश कडून नियंत्रित कामगिरी. 3 बॉल त्यांना आतापर्यंत टाकलेत, अवघी 1 धाव खर्च केलेली आहे. महत्वाची 1 विकेट देखील त्यांना कॅरी केलेली आहे. यावेळेला समोर फ्रँकफुटवर आले, लॉफ्टेड इट, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा ब्लास्ट आजच्या 4थ्या रजनीतील हा पहिला तडाखा, युजिट सिक्सर. या षटकारासोबत सध्या संस्कारचं वैयक्तिक खातं खुलं होत आहे, तर धावसंख्या दाखल करती एकूण अंकित होतीये, एकूण मार्गस्थ होतीये ती सध्याच्या घडीला 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाखल कव्हर. कंट्रोल शॉट, चांगलं इम्प्रोव्हायझेशन, चांगलं टायमिंग. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल अगदी पुढ्यात टाकलाय. लाऊड अपील, पण अंपायर्स तटस्थ आहेत. अपील मध्ये तो फील नव्हता, त्याच काळासह आता मैदानी पंचांकडून स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे. डॉट बॉल. सध्या धावसंख्या स्थिर 7 धावा. प्रत्येक फलंदाजासाठी बड्डा ग्रुप परेश पाटील आर्मीकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. प्रत्येक फलंदाजाला संधी आहे बॅटिंग करत असताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स जांभुर्डे बी क्रिकेट संघाच्या. यावेळेला कव्हर्स मध्ये बॉल गॅप मधून निघालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगानं एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. संस्कारच्या बॅट मधून आणखीन एक सुसंस्कृत फटका. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या 11, एका विकेटच्या मोबदल्यात. रिप्ले सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर मॅरेटवर खेळतात. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, बॅकफुटर जात असताना बरोबर गॅप मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करतायत. या चौकारासोबत सध्या एकूण धावसंख्या दाखल करून अंकित झाली ती 11 ऑन बोर्ड.
सध्याच्या घडीला एकूण 11 धावा धावफलकावर. यानंतर होणारा सामना JB11 जय बजरंग खाटेकर आणि त्यांच्या विरोधात संघ इनॅक्शन असेल देवगाव 11 देवगाव. दोन्ही टीम इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे, आपली उपस्थिती गरजेची आहे. षटक सुरू होते, दुसरं उमेश गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकांती 11 धावा स्कोरबोर्डवर बनलेल्या आहेत. संस्कारच्या बॅटमधून 4 चेंडूत वैयक्तिक 250च्या बॅटिंग स्ट्राईक रेटनं एक चौकार एक षटकार, 10 धावेचं योगदान. तर ND यांच्या बॅटमधून एका चेंडूत एका धावेचं योगदान. आविष्कार या मॅच मध्ये स्वस्तात बाद झालेले आहेत, पण आता संस्कारानं पूर्णपणे जबाबदारी, क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी ज्या या निर्णायक पहिल्या डावात आता घेतलेले. चला वेळ जास्त होतोय, टीम पारतले 7:50 बरोबर पहिला बॉल पडलाय. ॲज पर शेड्यूल 4 षटकं कुठल्याही प्राप्त परिस्थितीत 20 मिनिटाच्या आत तुम्हाला टाकून पूर्ण करावे लागतील. वेळेच्या बाबतीत कुठल्याही टीमचं गत्यंतर या स्पर्धेत नसेल, सूचनेकडे लक्ष असू द्या. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकात उमेश. पहिला बॉल ऑन साइडला, व्हाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटातली ताकद झोकली आहे, पाण्याजोगा फटका, प्रशंसनीय फटका NDच्या बॅटमधून. कडक हिट, कडक सिक्सर, व्हाट अ शॉट. कॉन्फिडन्स देऊन जाईल बॅटर ND अर्थातच निलेश दस यांना. राऊंड विकेट, लेफ्ट बॅटर समोर बरोबर पायात होता बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट. मनगटी ताकदीचा वापर करत असताना हा षटकार आलाय. सो या षटकारासोबत एकूण धावसंख्या धावफलकावरती अंकित झाली ती 17. 17 ऑन बोर्ड. यावेळेला समोर टाकलाय बॉल, आता पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. स्ट्रेट बॅटनं समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे. सो सध्या एकंदरीत धावसंख्या धावफलकावर षटकारा पाठोपाठ आलेल्या डॉट बॉल नंतर स्थिर स्थगित आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल सध्या धावफलकावरती एकूण अंकित झाली ती 17 ऑन बोर्ड. 17 धावा सध्या स्कोरबोर्डवर. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल आता अगदी पुढ्यात टाकलाय. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो मात्र फसला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. आता लेंथ लाईन मध्ये ॲक्युरेसी गोलंदाज उमेश कडून आपण बघत आहोत. चांगलं कमबॅक होत आहे. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. सध्या धावा स्थिर. टीमची टोटल सध्या स्थिरवलेली आपल्याला पाहायला मिळते ती 17 ऑन बोर्ड. सध्या धावफलकावरती एकूण अंकित होत आहेत त्या 17 धावा. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, गुडलेन स्पॉटवर टप्पा पडला, थोडा खाली राहिला, अनइवन बाउन्स. जी उचली अपेक्षित होती स्ट्रायकर एंडवरती फलंदाज ND यांना ती उचल्या बॉलवरती प्राप्ती झाली नाही. थोडा बॉल खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट निघालाय थेट ST रक्षकाच्या दिशेनं. याचबरोबर आणखीन एका निर्धाव चेंडूची झाली सांगता. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल. सुरुवात षटकाची अप्रतिम होती, षटकारानं होती, पण सलगचे 3 डॉट. आता ऑन साइडला दिशा दिली आहे. स्कोरलेगला फिल्डर थोडे दूर आहेत, तोपर्यंत एक सिंगल बनली आहे. सेकंडचा कॉल, दबाव टाकलाय फिल्डरवर आणि दुसरी धाव देखील तितक्याच सहजतेनं कंप्लीट करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीनं सध्या टीम पुढे सरकताना पाहायला मिळतीये. विघ्नता स्पोर्ट जांभुर्डे B एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला अंकित होत असताना 19 स्टील 1 टू गो. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल, गुडलेंथवर टप्पा पडल्याबरोबर राईज होतोय. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. याचबरोबर निर्णायक दुसऱ्या षटकाची होत असताना सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. टीमची धावसंख्या 2 षटकांच्या अंती एकूण अंकित झालेली आपण बघत आहोत ती 19 ऑन बोर्ड. 19 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 2 षटकात 19 धावा बनलेल्या आहेत. करंट रन रेट सध्या आपण बघत आहोत 9.50चा. 40+ टोटल उभा राहावी लागेल तेव्हा कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये फाईट देता येईल, लढत देता येईल.
टीम विघ्नता स्पोर्ट जांभरुडे बी क्रिकेट संघाला. षटक सुरू होते. तिसरं बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत भूषण. भूषणला आता संघ कर्णधाराने इन्व्हाइट केलेलं आहे. भूषणवरती निर्णायक तिसऱ्या षटकात आता विश्वास दाखवलेला आहे. पाहायचं विश्वासाला सार्थ कामगिरी त्याच्या वतीने केली जाईल का. संस्कार सध्या खेळतात स्ट्रायकर एंडला. चला वेळ का करताय सागर 11 पार्थले. टाइम काउंटर सुरू आहे. थोडी घाई अपेक्षित आहे. शेड्यूल थोडं उशिरानं स्टार्ट झालंय पण आता वेळेच्या बाबतीत आपलं सहकार्य अपेक्षित आहे. लक्ष सुद्धा गॅप मध्ये खेळतायत. गॅप मोठा आहे. मिडविकेट आणि स्कोरलेगच्या आधी मगदमत निघालाय बॉल. संस्कारच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका. काय कॉन्फिडन्स दाखवला या फलंदाजानं. पहिल्या बॉल पासून तो मैदानात बरसलाय, तुटून पडलाय आणि आता तिसऱ्या षटकाची देखील समर्पक सुरुवात करतोय. या येत आहेत 4 धावा. चौकार. गुड शॉट. या चौकारासोबत सध्या धावसंख्या दाफलकावरती 29 झालेले आपण बघत आहोत. ते 23 धावा. यावेळेला ड्राइव्ह केला. समोर काव फेसला फिल्डर आलेत. चांगलं बॅकअप. गुड फिल्डिंग. ऑल्सो गुड थ्रो. मिळताना दिसेल ते एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोरबोर्डवर धावसंख्या 29 झालेल्या आपण बघत आहोत. ते 24 ऑन बोर्ड. 24 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. रेडी राहावं लागेल टीम्स. लक्ष सुद्धा सेवन स्टार लाईव्ह 8 या वाहिनीच्या वतीनं 2 कॅमेऱ्याची स्पर्धा. या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑनलाईन व्ह्यूअर्स जे आमच्यासोबत जॉईन झाले त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. यावेळेला पुढ्यात टाकलाय बॉल. निघालाय त्या डेस्टिरक्षकाच्या दिशेनं. स्ट्राइक रोटेशनचा प्रयत्न आणि आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. एनडी बाद होत आहेत. धावतूच्या स्वरूपात आता लागलाय तो मैदानावरती धक्का. दुसरा टीम विघ्नता स्पोर्ट जांभरुडे बी क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. धावसंख्या 24. नवीन बॅटर युवराज बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धावा बनलेले 24-24. नवीन बॅटर युवराज नॉस्ट्राकर एंडला. स्ट्रायकर एंडला संस्कार. शॉर्ट ऑफ लेंथ होता. पूल केलाय. मिडविकेटला फिल्डर. प्रयत्न सुंदर होता पण त्याला बीट करत निघालाय बॉल. एक टप्पा घेत डीप मिडविकेट सी मार्चच्या बाहेर. संस्कारच्या बॅट मधून आणखीन एक जबरदस्त फटका. गुड शॉट. गुड लुकिंग स्ट्रोक. चौकार. चौकारासोबत सध्या धावसंख्या दाखल करू दे 29 झाले. ते 28 धावा. यावेळेला समोर फोर्सिबल हिट. फिल्डर थोडे दूर आहेत. बॅकअप केलंय आणि लास्ट मोमेंटला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद. ओईट इट्स आउट. महत्वाची मॅचची प्राइज विकेट. इन्फॉर्म बॅटर संस्कार आता माघारी परततोय. बसला 28 ला धक्का. तिसरा टीम विघ्नता स्पोर्ट जांभरुडे बी क्रिकेट संघाला. बिग विकेट डाऊन. बिग लॉस. नवीन बॅटर बॅटिंग साठी गणेश दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला टीमची धावसंख्या दाफलकावरती स्थिर स्थगित आपण बघत आहोत. 1 होताना दिसत आहेत त्या 28 धावा. शॉर्ट बट इफेक्टिव्ह नॉक या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे. 8 चेंडूचा सामना केला. 19 धावा संस्कारानं बनवल्या. 3 चौकार 1 षटकार. 237च्या बॅटिंग स्ट्राइक रेटनं. विराज लाईट इव्हेंटचे आमचे ऑफिशियल मेंबर हेमूबाई यांचाच वाढदिवस सोहळा आहे.
त्यांना उपस्थित सर्वांच्या वतीनं अभिषेक चिंतन सोहळ्याच्या लक्ष शुभेच्छा असतील. काल देखील कल्पेशचा बर्थडे आपण सेलिब्रेट केलेला आहे. आज हेमूचा देखील बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. लाईन पाहावी लागेल. एसडीज डॉट बॉल. याचबरोबर ओव्हरची होते सांगता षटकाची झाली समाप्ती. या षटकात भूषण कडून जबरदस्त कामगिरी. 2 चौकार जरूर आले, पण एक धावबादची विकेट, एक विकेट आली ती क्वाडबॅनच्या स्वरूपात. आणि ओव्हरऑल तिसऱ्या षटकात सध्या एकंदरीत धावसंख्या आपण बघत आहोत अंकित झाली आहे ती 9.33 धाब्याच्या धावगतीनं 28 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झाले 3. चौथ्या अंतिम षटकात आता गोलंदाजीसाठी सूरज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. निर्णायक सामना. भानुदास मार्के यांच्या वतीनं युवराजच्या प्रत्येक 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 षटकारासाठी 500चं कॅश प्राइज. चौथ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत सूरज. युवराजकडे आता स्ट्राईक आहे. गणेश सध्या त्याची सोबत देतोय. 2 फ्रेश बॅटर ऑन विकेट. सध्या परिस्थिती थोडी बिकट आहे. संस्कारचा शॉर्टबोर्ड इफेक्टिव्ह कॅमिओ आता संपुष्टात आला. त्याच कारणासह आता जबाबदारी या षटकात घ्यावी लागेल युवराजला. पहिला बॉल शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. जसा ऑफटॉमच्या बाहेर युवराज कमेंट झाला, अगदी पुढ्यात टाकलेला बॉल थेट एसटी रक्षकाच्या दिशेने मार्ग शोध आहे. सूरजची निर्णायक 14 षटकात डेथ ओव्हर मध्ये मात्र डॉट बॉलनं सुरुवात. धावसंख्या स्थिर 28-28. यावेळेला फुलटॉस बॉल स्वीपचा प्रयत्न चालवलाय. शॉर्ट फालेगला बॅकअप आलाय. हवं तसं टायमिंग नव्हतं, हवं तसं मिडलिंग नव्हतं. मिळेल ते एक सिंगल धाव. आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत. पुढे मार्ग शोधतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स जांभरोडे बी क्रिकेट संघाचा. 29 ऑन बोर्ड. 29 धावा सध्या धावफलकावर. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचे पार स्कोर काय असेल. लेफ्ट बॅटर गणेश सध्या खेळतायत स्ट्रायकर एंडला. त्याच कारणासह फील्ड पोझिशन्स मध्ये बदलाव आता करण्यात आलेला आहे. यावेळेला ऑन साइडला स्कोर ऑफ द विकेट. फटका फसलाय. बॉल हवेत. फिल्डर डीप मधून उपस्थित झालेत आणि काय जबरदस्त जल संपादित होतोय. स्टनिंग अँड स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय दॅट फिल्डर. मेघराज होते त्या ठिकाणी आणि मेघराजच्या वतीनं चांगला झेल आता संपादित होतोय. फलंदाज बाद. गणेश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटिंगसाठी किशोर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकात सारं काही सुरळीत सुरू होतं. तिसऱ्या षटकात कमबॅक झालं. 2 धक्के दिले आणि आता या षटकात देखील सूरज कडून सध्या बॅट्समनला डॉमिनेट करणारी बॉलिंग आपण बघत आहोत. स्कोर सध्या 29-29. लॉस ऑफ 4 विकेट. नवीन बॅटर किशोर आता दाखल झाला बॅटिंग करण्याकरता स्ट्रायकर एंडला. जर्सी नंबर 99. स्विच इट. फुल टॉस. डीप मध्ये फिल्डर उपस्थित पण त्याच्या आवाक्याबाहेर पहिला टप्पा घेत निघालाय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. किशोर धसच्या बॅट मधून येतोय. हा स्विच इटचा स्वीट चौकार. अगोदरच मन बनवलं होतं. रेडी होते स्विच इट साठी. लो फुल टॉस बॉल दिशा देत आहेत. गोलंदाजाच्या गतीचा चांगला वापर करतायत. या चौकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. डबल डिजिट डबल फिगर 33. 33 धावा सध्या स्कोर बोर्डवर. स्टील 2 टू गो. मंगेश मार्के यांच्या वतीनं किशोर साठी सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार. कॅश प्राइज अनाउन्स होते 200 रुपयाचं. संधी किशोरला फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न तो करतोय. यावेळेला बॅटची टॉपेज. शॉर्ट थर्ड बॅनला फिल्डर पोहोचू शकले नाही. यष्टी रक्षकानं पहिल्या प्रयत्नात अटेम्प्ट तर जबरदस्त केला होता पण अखेरीस तो अपयशी राहिला. जोपर्यंत बॅकअप येईल एक सिंगल धावा तर मिळताना दिसेल आणि या सिंगल धावेसहित सध्या स्कोर आपण बघत आहोत 34 धावा. स्टील 1 टू गो. या सिरीज युवराजनं 4 किंवा 6 लगावला तर मंगेशजी मार्के यांच्या वतीनं 200चं कॅश प्राइज. समोर ड्राइव्ह केला. बॉल गॅप मध्ये चाललाय. लॉंग ऑफला फिल्डर आले. चांगलं बॅकअप. थोडी मिसफील्ड, थोडे फंबल. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव तितक्याच वेगाने कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आता चालवलाय आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज मात्र स्ट्रायकर एंडला धावचित धाबातून माघारी परततोय. शेवटच्या बॉलवरती किशोर रनआउट होऊन माघारी परततोय. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. बनला गेला 36 धावा आणि विजयासाठी सेकंड इनिंग मध्ये आता टार्गेट चेस डाऊन करावं लागेल. ते सागर 11 पारतलेला 37 धावेचं.
चला नेक्स्ट मॅच कॅप्टन उपस्थित झाले असाल तर रिपोर्टिंग करा. देवगाव 11 देवगाव आणि त्याचबरोबर JB11 जय बजरंग खाटेकर. एंड ऑफ फर्स्ट इनिंग 36 धावा बनलेल्या आहेत. 37 धाब्याचं टार्गेट सेट होत आहे. JB11 जय बजरंग खाटेकर संघनायक उपस्थित आहेत. पहिला बॉल पडायच्या जर देवगाव 11चे कॅप्टन उपस्थित झाले नाही तर मात्र JB11 खाटेकरला टॉस विन डिक्लेअर दिलं जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. मैदानात उतरावं लागेल विघ्नता स्पोर्ट जांभुर्डे बी. ओपनर्स रेडी कडा सागर 11 पारताले. सध्या ग्राफ आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत. गोलंदाजी करत असताना सागर 11 पारतालेची जबरदस्त कामगिरी. P1 मध्ये जयेश ज्याच्या विरोधात 11 धाब्याचा स्टार्ट मिळाला होता पण एक विकेट आविष्कारची त्यानं कॅरी केली होती. उमेश दुसऱ्या षटकात ज्यानं कमबॅक केलं. विकेट लिस्ट तो राहिला 8 धावा त्यानं दिल्या. भूषण आणि सूरज ज्यांची जबरदस्त कामगिरी. दोन्ही गोलंदाजांना एक एक विकेट कॅरी करत असताना अनुक्रमे 9 आणि 8 धावा खर्च केलेल्या आहेत. स्कोरबोर्डवर बनला गेला 36 धावा. बॅटिंग समरी सध्या आपल्या स्क्रीनवर. पहिल्या डावात निलेश यांच्या 8 चेंडूत 9 धावा. त्याचबरोबर संस्कारचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह कॅमिओ 8 चेंडूत 19 धाव्याचं योगदान. 2 चेंडूत 5 धावा किशोरनं बनवल्या. 3 चेंडूत 3 धावा युवराजनं बनवल्या. एकंदरीत बनला गेला 4 षटकांतील 36 धावा आणि विजयासाठी आता 37 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. सागर 11 पारतरेला ओपनर्स दाखल होत आहेत. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल होते. मेघराज आणि त्याच्या सोबत जयराज देत आहेत. दोन्ही सख्खे बंधुराज आहेत. नावातच सर्व काही आहे. मेघराज विथ जयराज. आता पाहायचंय बॅटिंग डिपार्टमेंट मध्ये या दोन्ही बंधुराजांची कामगिरी कशा प्रकारची असेल. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी पहिल्या षटकात दाखल होताना पाहायला मिळत आहेत आविष्कार एसिडीज. विकेट साठी आविष्कार बोपी करता कॅश प्राइज अनाउन्स होते. परिजाता पाटील बड्डा ग्रुप कडून तब्बल 11,000 रुपये आणि राकेश बोपी यांच्या वतीनं 1,000 रुपये एसिडीज. चला कॅप्टन आले देवगावचे. कॅप्टन उपस्थित आहेत. खाटेकरचे टॉस आपण करतोय. चला कॅप्टन्स प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. प्रेक्षकांना विनंती असेल थोडं प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. वेलकम जगदीशजी भाग्यवंत. देवगाव 11 देवगाव संघ यानंतर इनॅक्शन असेल. कॅप्टन्स उपस्थित व्हा. लगेचच आपण टॉस करतोय. पहिला बॉल चांगल्या लाईनवर चांगल्या लेंथवर निघालाय. बॉल ते डेस्टी रक्षकाच्या दिशेनं डॉट बॉल आणि डॉट बॉल या निर्णायक दुसऱ्या डावाची सुरुवात झालेली आहे. चला यानंतर होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपण कव्हर करतोय. चला 2 मिनिटं दोन्ही टीम कॅप्टन थोडं होल्ड करा. टॉस आपण करू. चला सामन्याकडे आपण कंटिन्युअली जाऊयात. मॅचच्या दिशेनं मार्गस्थ होऊयात. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल आता ऑन साइडला. फटकाला जवाब आहे. चांगलं टायमिंग चांगलं मिडलिंग. मेघराजच्या बॅट मधून हा जबरदस्त फटका. स्लॉट मध्ये आलेला बॉलला मात्र त्यानं सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. पहिला डॉट आणि तदनंतर कमबॅक तदनंतर पलटवार. पहिला बिग हिट सिक्सर.
चला राहुल गायकर 2 मिनिटं मेन स्टेजची संपर्कात या. राहुल गायकर .6 यावेळेला वेगानं टाकलाय बॉल, शरीरावरती आदळला, शफल अक्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, तो मात्र फसलेला आहे. डॉट बॉलचे होते सांगतात .6. आविष्कारला बॅटिंग मध्ये हवं तसं योगदान देता आलं नाही, पण आता गोलंदाजीमध्ये त्याला कंबर कसावे लागेल आणि किंबहुना तो प्रयत्न होतोय. चला कॅप्टन जॉईंट व्हा. देवगाव 11 देवगाव आणि त्याचबरोबर JB11 जय बजरंग खाडेकर ऑन साइडला. आणखीन एक चांगला फटका आहे. मिड विकेटला फिल्डर थोडी दूर आहे, जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सेकंडचा कॉल आहे. आणि 2 धाबा तितक्याच वेगानं यशस्वीरित्या कंप्लीट होत असताना 2 धाब्यात सहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत 8 ऑन बोर्ड, 8 धावा सध्या दाफल कव्हर. नेक्स्ट मॅचचा टॉस त्या ठिकाणी कव्हर होतोय. देवगाव 11 देवगावनं जिंकला टॉस. फिल्डिंगचा निर्णय. JB11 जय बजरंग खाटेकरला बॅटिंगचं इन्व्हिटेशन दिलंय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहा. जसा चालू सामना संपेल तुम्हाला लगेचच मैदानात उतरावं लागेल. .6.2 4 चेंडूत 8 धावा. यावेळेला समोर टाकलाय बॉल, ड्रायव्हिंग लेंथ, चेंडू बाटमध्ये संपर्क घडवता आला नाही. चांगला वेग आहे गोलंदाज आविष्कारकडे आणि या मैदानावरती खेळण्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स त्याच्याकडे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉल लवेत. फिल्डर पाठमोऱ्या परिस्थितीत पोहोचेल का प्रश्न उपस्थित झालाय. आउटफील्ड अत्यंत वेगवान आणि तितक्याच वेगाने निघालाय बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. जबरदस्त फटका, मॅरिटवर खेळतायत. चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि धावा देखील चांगल्या मिळताना दिसत आहेत. या चौकारासहित सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत. आफ्टर एंड ऑफ फर्स्ट ओव्हर 12 ऑन बोर्ड. सध्या 12 धावा दाफल कव्हर. षटक सुरू होते दुसरं. बॉलिंग मार्कवर आता संघ कर्णधाराने इन्व्हाइट केलेलं आहे. कॅप्टननं जबाबदारी दिलेली आहे. ते आय थिंक युवराजला. आता युवराजकडे संघ कर्णधारानं मोर्चा वळवलाय. पहिल्या षटकांत 12 धावा, विजयाचं समीकरण 18 बॉल 3 षटक आणि अजूनही 25 धाब्याची आवश्यकता. 8.33 धाब्याची धावगती प्रति 3 षटकांच्या पाठीमागे आता मेंटेन करावी लागेल. षटक सुरू होतं दुसरं. युवराज गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. अठरा बॉल 25. पहिला बॉल फुल टॉस. काव कॉर्नर रिजन कडे बॉल ट्रॅव्हल होतं. फिल्डर आलेत पण थोडे फंबल. एक सिंगल बनले. सेकंडचा कॉल आणि आता दुसरी धाव देखील सहजरित्या प्राप्त होताना दिसेल. जयराज आणि मेघराज हे दोन्ही बंधुराज या सामन्यात सध्या आपण बघत आहोत, ज्यांची जबरदस्त सुरुवात. थोडे फंबल झाले आविष्कार. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. बॉल जागेवरच घरंगळत राहिला. किंबहुना पहिल्या प्रयत्नात तो दिसेनासा नव्हता आविष्कारला. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत. 2 धाब्यासहित सध्या स्कोर 14 ऑन बोर्ड. यावेळेला खोलात टाकलाय बॉल. बॉटम हॅटचा चांगला वापर, दिशा दिली आहे. मिड विकेटला बॅकअप पुन्हा एकदा खराब आविष्कारचं. मात्र बॅकअपसाठी खेळाडू उपस्थित झालेत. एकच धाव आता मिळताना दिसेल. सिंगल पेक्षा जास्त काही नसेल, अधिक काही नसेल. सो स्कोर सध्या या सिंगल धाब्यासहित आपण बघत आहोत 15 ऑन बोर्ड. 15 धावा सध्या स्कोर बोर्डवर. यावेळेला लेग ब्रेक, फिंगर मोड केले होते पण लाईन खराब आहे. क्रिकेटचा सी फॉर कंट्रोल, नियंत्रण, ज्यावरती सध्या गोलंदाजाचं हवं तसं नियंत्रण पाहायला मिळालं नाही. व्हेरिएशन तर जरूर केलं होतं पण दिशा आता भरकटते ते सांगतायत पंच. एक अतिरिक्त धाव. यावेळेला परफेक्ट वाईड यॉर्कर. खोला टाकलाय बॉल. संधीच दिली नाही फलंदाज मेघराजला हात खुले करण्याची. मागच्या वाईड बॉल नंतर हवं होतं कमबॅक, हवी होती वापसी आणि सध्या ती या डॉट बॉल न होत असताना दिसते. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर बिल्डअप करेल. आता बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल. टप्पा पडल्याबरोबर गुडले स्पॉट वरून थोडी हरकत करत निघालाय. ते डेस्टी रक्षक एनडी यांच्या हातात. बॅक टू बॅक सेकंड डॉट. सध्या धावांसाठी संघर्ष सुरू आहे स्ट्रायकर एनवरती मेघराजचा.
धावफलक सध्या स्थिर. टीमची टोटल 16, 16 ऑन बोर्ड, स्टील 2 टू गो. या बॉलला फुल टॉस ऑन साइडला फटका लाजवाब आहे काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल नंतर आता आक्रमण केलंय. आता विस्फोटक आणि विध्वंसक फटका येतोय मेघराजच्या बॅट मधून येतोय. हा ह्यूज हिट सिक्सर. यापूर्वी बॅक टू बॅक 2 डॉट बॉल न गोलंदाजानं बनवला होता. तो दबाव आता झुगारून टाकला या षटकारानं गोलंदाज युवराजच्या विरोधात फलंदाज मेघराजनं. स्टील 1 टू गो. आतापर्यंत 4 बॉल मध्ये जबरदस्त कामगिरी झाली होती, पण एक्झॅक्ट 5व्या बॉलवर आज षटकार आलेला आहे. सो स्कोर सध्या आपण बघत आहोत 22 धावा. मॅच मध्ये इक्वेशन 13 बॉल आणि आता 15ची गरज आहे. चला रेडी राहा दोन्ही टीम. नेक्स्ट मॅच JB11 जय बजरंग खाटेकर आणि देवगाव 11. या बॉलला समोर स्ट्रेट बॅटर डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर बॉल होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमारेषेच्या बाहेर चुंबंतर मेघराजच्या बॅट मधून आणखीन एक कडक हिट ह्यूज हिट सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 28 धावा. विजयाचं समीकरण 12 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. 12 बॉल अँड 9 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्टरी. 10 चेंडूत इंडिव्हिज्युअल 24 धाब्याचं योगदान सध्या देत आहेत मेघराज. 3 षटकार 1 चौकार 240 त्याचा बॅटिंग स्ट्राइक रेट. 28 धावा सध्या बनलेल्या आहेत. 12 चेंडू 9 धावेची आवश्यकता. विजयाचं समीकरण बारा बॉल 9 गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत निर्णायक तिसऱ्या षटकात. एनडी अर्थातच निलेश जयराजकडे आता स्ट्राइक आहे. मागच्या षटकात बॅक टू बॅक 2 सिक्सर आले. सामना पूर्णपणे आता टर्न होतो तो टीम सागर 11 पारतलेच्या बाजूने. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर चांगल्या लेंथवर. हलकासा लेग ब्रेक होतोय राईटी बॅटरसाठी. टप्पा पडल्याबरोबर थोडी फ्लाइट आणि त्याचबरोबर थोडा बाउन्स घेत ते डेस्टी रक्षकाच्या दिशेने. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 28 धावा. 11 बॉल त्या मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी 9 धावेची आवश्यकता. या बॉलला आणखीन एक बॉल जो फ्लाइट होतोय पण पंचांचा वाईट बॉलचा सिग्नल आलाय. एक अतिरिक्त धाव आता मिळताना दिसेल. एक्स्ट्रा एका धावेसहित सध्या स्कोर बोर्डवर धावसंख्या आपण बघत आहोत 29 ऑन बोर्ड. 29 धावा सध्या धावफलकावर. 11 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत आणि विजयासाठी आता 8 धावेची आवश्यकता. 11 चेंडू 8 धावा. आता थांबले. पॉज घेतला. कट करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलाय. धाव हवी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न तो देखील फसलाय. थोडा ओव्हर थ्रो पण एकच धाव आता मिळताना दिसेल. 22चा सिग्नल पंचांच्या वतीनं करण्यात आलेला आहे. एका अतिरिक्त धावेच्या सोबतीनं सध्या स्कोर पुढे मार्गस्थ होतोय. 30 ऑन बोर्ड. 30 धावा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. 10 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. या वेळेला फटका लाजवाब आहे. कडक टायमिंग. बॅट मधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर मेघराजच्या बॅट मधून. आणखीन एक मॅक्सिमम सिक्सर. या षटकारासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 36 धावा. एक बॉल आता निर्णायक ठरू शकतो हा सामना संपवण्यासाठी, कारण एकाच धावेची गरज आहे. येणाऱ्या एका बॉलवर देखील हे समीकरण सहज शक्य गाठलं जाऊ शकतं. 11 बॉल मध्ये नॉट आउट. 30 धावा मेघराजने बनवल्या. 4 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. 9 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज तयार निलेश. या वेळेला शॉर्ट बॉल बॅकफुटवर गेले. पूल केला. मिडविकेटला फिल्डर. कॅच ड्रॉप. एक सिंगल कंप्लीट आणि याच बरोबर हा सामना संपलाय. सामना जिंकलाय तो 10 विकेट राखत टीम सागर 11 पारतलेनं. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले बॉयज. मेनी कॉंग्रॅच्युलेशन सागर 11 पारतले. टफ अँड हार्ड लक स्पर्धेमध्ये सम्मिलित झाल्याबद्दल संयोजक समितीच्या वतीने आपण आभार व्यक्त करूयात. टीम विघ्नता स्पोर्ट जांभुर्डे बीच खरं तर यंग युनिट आहे. नवीन संघ घेऊन नवीन खेळाडू घेऊन हा संघ स्पर्धेत सम्मिलित झाला. मैदानावरती दाखल झाला.
मात्र पहिल्या सामन्यात जबरदस्त कामगिरी त्यांची झालेली आहे. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतर